जय मल्हार. स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या KN आरीवर्क या चॅनेलमध्ये. तर आपण आपला आजचा नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला जरी थ्रेडचा पार्ट हा कंप्लीट झालेला आहे आणि आजपासून आपण चालू करत आहोत सिल्क थ्रेडचं वर्क. ठीक आहे, तर आजपासून आपण करणार आहोत सिल्क थ्रेड. तर सिल्क थ्रेडचं वर्क करताना पहिला आपण सुरुवातीला सिल्क थ्रेडचा धागा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सिल्क थ्रेडच्या आपल्याला 4 आडव्या लाईन आणि 4 उभ्या लाईन ह्या सिंगल चेन स्टिचची प्रॅक्टिस करायची आहे, सिंगल धाग्याने फक्त. त्याच्यानंतर आपल्याला डबल एकाच कलरचे 2 सिल्क थ्रेड घ्यायचे आहेत. आता हे तर मी तुम्हाला दाखवले आहेत. 2 एकाच कलरचे आपल्याला 2 सिल्क थ्रेड घ्यायचे आहेत, पण माझ्याकडे एकाच कलरचे 2 सिल्क थ्रेड नाहीयेत. आणि जर तुमच्याकडे हे असं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, एक खराब झालेला पेन किंवा पेन्सिल घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पेन्सिलला धागा गुंडाळून घ्यायचा आहे सिल्क थ्रेडचा. ठीक आहे, अशा पद्धतीने हा धागा आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. धागा गुंडाळून घेतल्यानंतर काय करायचं, जो सिल्क थ्रेडची दोऱ्याची गुंडी आहे ती आणि पेन्सिलला गुंडाळलेला धागा, त्या दोन्हीचे टोक घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याची गाठण मारून घ्यायची आहे. जे 5 ते 6 गाठणी आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. सिल्क थ्रेडचं वर्क थोडंसं अवघड जातं आपल्याला वर्क करताना. चुकून पण आपला घामाचा हात, ओला हात नसू नये, कारण थोडासा जरी हात आपला ओला असला तर गाठण बसत नाही आणि धागा लगेच तुटला जातो आणि हा धागा खूप नाजूक असतो. त्यामुळे ह्या सिल्क थ्रेडचं वर्क करताना थोडंसं हलक्या हाताने हळूहळू आपल्याला ते वर्क करायचं आहे. 2 दोऱ्यांची गाठण मारून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला सिल्क थ्रेड आणि पेन्सिल हे स्टँडच्या खाली ठेवायचे आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पेन्सिल आणि पट्टीने आपल्याला व्यवस्थित एक लाईन मारून घ्यायची आहे. लाईन का मारून घ्यायची, जेणेकरून आपण जी स्टिच करणार आहोत चेन स्टिच, तर ती वाकडी तिकडी होऊ नये आणि व्यवस्थित एका लाईनमध्ये फिनिशिंग मध्ये दिसावी, यासाठी आपल्याला पहिली लाईन मारून घ्यायची आहे. म्हणजे कोणतंही वर्क करताना जर तुम्ही लाईन मारून घेतली तर ते एकदम फिनिशिंग मध्ये व्यवस्थित येतं. त्यासाठी आपण सुरुवातीला एक लाईन मारून घेतली. त्याच्यानंतर चेन स्टिच करताना आपण फक्त तुलिपची सुईच घ्यायची आहे. 2 तारची सुई कधीच यूज करायची नाही, कारण त्या सुईला पुढे टोक असतं. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, थ्रेडचं वर्क करताना नेहमी तुलिपची सुई आपल्याला यूज करायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं, 2 दोऱ्या आपण जी गाठण मारून घेतलेली आहे, त्याच्यानंतर आपण चेन स्टिच करताना जशी गाठण आपल्या बोटामध्ये धरतो सेम तशीच गाठण आपल्याला बोटामध्ये अंगठ्या शेजारचा अंगठा आणि करंगी शेजारच्या बोटामध्ये गाठण घ्यायची आहे. अंगठ्या शेजारच्या बोटाला पिळा करून घ्यायचा. सेम त्याच पद्धतीने आपल्याला चेन स्टिचला सुरुवात करायची आहे. वरती धागा काढून घेतला. 2 धागे आपले वरती येतात. त्याच धाग्यामधून सुई घेऊन आपल्याला पुढे टाकायचा आहे. सेम तीच पद्धत आहे आणि तीच चेन स्टिच आपल्याला करायची आहे. जरी थ्रेडची फक्त सिल्क थ्रेडमध्ये करायची आहे. सिल्क थ्रेडचं चेन स्टिच करताना काय होतं माहिती का, जर आपण जोराजोरात ओढलं तर तो धागा तुटून जातो आणि एका धाग्यातून डबल धागे तयार होतात. म्हणजे डबल धागे निघतात, ज्याने एका धाग्यात जर सुई अडकली तर त्याचे डबल धागे तयार होतात आणि जोराजोरात ओढलं तर धागाही तुटतो. त्यासाठी काय करायचे, जोपर्यंत तुम्हाला जमत नाही ना तोपर्यंत फक्त आपल्याला जवळजवळ टाके न टाकता थोडेसे लांब लांब टाके टाकायचे आहेत. फक्त सुरुवातीच्या 1 ते 2 लाईन करताना. जेव्हा तुमचा हात व्यवस्थित बसेल, तुम्हाला चांगली चेन स्टिच करता येईल सिल्क थ्रेडने, तेव्हा तिथून पुढे मात्र तुम्हाला जवळजवळ टाके टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. सिल्क थ्रेडचं वर्क, सिल्क थ्रेड हा थोडासा कुचका धागा असतो, त्याच्यामुळे तो खूप हलक्या हाताने करावा लागतो. आणि एकदा जर तुमचा हात चांगला बसला तर सिल्क थ्रेड खूप सोपं आहे. फक्त सुरुवातीला थोडंसं ते जड जातं. आणि सिल्क थ्रेडचं वर्क हे दिसायलाही खूप सुंदर दिसतं. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत, ते तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळतीलच, पण त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस खूप करावी लागणार आहे. ह्यासाठी आपण जरी थ्रेडची प्रॅक्टिस ही खूप छान पद्धतीने करावी लागती, जेणेकरून ती चेन स्टिच तुम्हाला जमली तर पुढे तुम्हाला काहीच अवघड जात नाही. आपण जे म्हणतो ना आपला पाया भक्कम पाहिजे, तर त्यासाठी आपला चेन स्टिचचा पाया हा भक्कम असावा लागतो. अशा पद्धतीने मी सिल्क थ्रेडनी ही चेन स्टिच अर्धी कंप्लीट केली आहे. आणि कशा पद्धतीने करते हे तुम्ही व्यवस्थित पाहिलंच असेल. खाली गेल्यावर आपण सुईमध्ये धागा गुंतवायचा आहे. सुईमध्ये धागा गुंतवल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला सुईवरती घ्यायची. सुईवरती आल्यानंतर ती बॅक साईडला म्हणजे पाठीमागच्या साईडला सुई घ्यायची आणि परत पहिल्या धाग्यातून दुसरा धागा आला की परत सुईचं तोंड पुढे करायचं, अगदी हलक्या हाताने व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्याला ही चेन स्टिच कंप्लीट करून घ्यायची आहे.
ही चेन स्टिच करताना त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी सेम तीच पद्धत आपण चेन स्टिचला काय जरी थ्रेडला काय केलं तर 5 लाईन आडव्या आणि 5 लाईन उभ्या ह्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस केली होती। सेम तसंच सिल्क थ्रेडची प्रॅक्टिस करताना आपल्याला 5 लाईन आडव्या आणि 5 लाईन उभ्या मारून घ्यायच्या आहेत 6 सेंटीमीटरच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ती प्रॅक्टिस करायची आहे। जे सगळं आपण जरी थ्रेडमध्ये केलं सेम तेच सगळे पार्ट आपल्याला सिल्क थ्रेडमध्ये करायचे आहेत, कारण आपली ते सगळे पार्ट केल्यावर आपली सिल्क थ्रेडची प्रॅक्टिस अगदी व्यवस्थित होते। त्यासाठी आपल्याला सिल्क थ्रेडने ते भाग कंप्लीट करायचे आहेत। सगळे भाग आपल्याला सिल्क थ्रेडने कंप्लीट करून घ्यायचे आहेत। यासाठी 5 लाईन आडव्या आणि 5 लाईन उभ्या मारून घ्यायच्या आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। अजूनही आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जे काही तुम्हाला शंका असतील त्या कमेंट करून मला नक्की सांगा। ठीक आहे, आता त्याच्यानंतर आहे आपली शेवटची गाठण। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला जास्त पहिला जो धागा आहे ना, पहिले जे 2 धागे आहेत ते जास्त वरती घ्यायचे, जास्त मोठे घ्यायचे, जेणेकरून आपल्याला दुसरा कोणता आणि पहिला कोणता हे कळेल। ठीक आहे, जास्त धागा वरती घ्यायचा, त्याच्यात नंतर 2 नंबरचा आणि पहिल्या धाग्यातून 2 नंबरचा घेताना फक्त सुई उलटी करायची आणि धागा त्याच्यात अडकून ठेवायचा। अडकून ठेवला त्याच्यानंतर हलक्या हाताने खालचा स्टँड खालचा धागा ओढून घ्यायचा, झाली गाठण। सुरुवातीला फक्त 1 ते 2 लाईन तुम्हाला थोड्याशा जड जाणार आहेत, त्याच्यानंतर सिल्क थ्रेड हे खूप सोपं आहे। आपल्याला फक्त गाठण मारतानाच थोडंसं तुम्हाला अवघड जाणार आहे। सेम जरी थ्रेडला जे केलं आपण तेच करणार आहोत। चेन स्टिच झाल्यानंतर शेवटच्या लॉकचे आपल्याला एक चौकोन करून त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायची आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू। सिल्क थ्रेड चेन स्टिचची भरपूर प्रॅक्टिस करा। चला तर मग भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढचा व्हिडिओ आपला सिल्क थ्रेडच्याच संबंधित असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सिल्क थ्रेड चेन स्टिचची चांगली प्रॅक्टिस होणं आणि ते येणं गरजेचं आहे।